आपण पाहू शकता की सकाळी बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली, त्यानंतर अनेक असे कार्यक्रम घेण्यात आले, व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला। जयंती म्हणले तर आमच्या गावामध्ये जेवणाचा पण बंदोबस्त असतो, जेवण पण केलं जातं। आपण पाहू शकता की इथं भात केला जात आहे। आमचे श्री कांबळे हे भात बनवत आहेत। त्याबरोबर आमचे श्याम ठाकरे आजच आले आहेत, ते पण या ठिकाणी रटत आहेत। सर्व कार्यकर्ते अतिशय जोमाने इथे काम करत आहेत, त्यांचे मनापासून आभार। आमचे दयाभाऊ कांबळे यांचे पण मनापासून आभार। आमचे खास पुण्यावरून आले आहेत आमचे भीमाभाऊ यांचे पण मनापासून आभार। तळेगाव दाभाडे इथून आलेले आहेत। जर काही दोन शब्द बोलता का तुम्ही? धन्यवाद। खूपच चांगल्या पद्धतीने स्वयंपाक केला जात आहे। संदीप आहे इथं, विशाल आहे, सचिन आहे, सर्व कार्यकर्ते आहेत। त्याचबरोबर आमचे गड्डी साहेब आहेत तिथं, खास तळेगाव दाभाडे इथून आलेले आहेत कार्यक्रमासाठी। त्याचबरोबर आमचे मुख्य आचार्य नामदेव भाऊ पण आहेत। नामदेव भाऊ नमस्कार, जय भीम, हे पण आहेत, ते पण खूप चांगलं काम करत आहेत। आमचे तिरुपती हैदराबादहून आले आहेत खास जयंतीसाठी। आमचे माळे भाऊ आहेत, माळे भाऊ जय भीम, माळे भाऊचे पण आभार। खूप असं अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी केला जात आहे। या सर्व कार्यकर्त्याचे मनापासून आभार। बघू शकता इथं कांदा भाजला जात आहे आणि आमचे सेकंड आचार्य श्री कांबळे सर हे अतिशय चांगल्या प्रकारे पण हलवत आहेत। आमचे भाऊ पण आहेत, बघू शकता भाजी तयार होत आहे। चांगला कार्यक्रम या ठिकाणी केला जात आहे। हे बघा इकडे कांदा ठेवलेला आहे, चिंता आहे। खास जयंतीसाठी पुण्याहून उपस्थित झालेत आमचे भाऊजी जयभीम भाऊजी यांचे पण आले आहेत। त्याचबरोबर लातूरहून आले आहेत राजू कांबळे, सोयऱ्यासारखं आले उशिरा, त्यांना पण जय भीम। जय भीम साहेब, जय भीम। सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत। कसं शूटिंग केलं? या ठिकाणी भात बनवून तयार झालेला आहे। गडी साहेब जरा भात दाखवा थोडा। या ठिकाणी भात बनवून तयार झालेला आहे। आमचा स्पेशल भात आहे, आमच्या गावचा हा अति स्पेशल असा भात आहे। आपण पाहू शकता हा स्पेशल भात आहे, स्पेशल तांदूळ आहेत, स्पेशल राईस आहेत। आपण बघू शकता हा भात एकदम जबरदस्त असं स्वयंपाक झालेला आहे। शूटिंग चालू करू चला।